माजी आमदार संग्राम थोपटे यांच्याकडून काँग्रेस प्राथमिक सदस्यत्वाचा आता राजीनामा देण्यात आला। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून संग्राम थोपटे हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या। थोपटेंचा उद्या या संदर्भात आता पक्षप्रवेश सुद्धा होणार आहे, पुढील भूमिका जाहीर करणार आहेत। उद्या मेळावा होणार आहे, त्यामुळे या मेळाव्यामधून आता संग्राम थोपटे हे आपली भूमिका जाहीर करणार। त्यामुळे आगामी काळात त्यांची राजकीय वाटचाल नेमकी काय असते हे पाहणं महत्त्वाचं आहे। थोपटेंचा उद्या भोरमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे, त्यामुळे या मेळाव्याच्या माध्यमातून आगामी काळात थोपटे यांची राजकीय भूमिका काय असेल यावरती स्पष्टीकरण दिलं जाणार आहे। तर भोरमध्ये उद्या मेळावा होणार आहे, या मेळाव्यामध्ये पुढील भूमिका जाहीर करणार आहेत। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोथमल आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडलेत। ज्ञानेश्वर, संग्राम थोपटे यांनी आता अखेर काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय आणि उद्या त्यांचा भोरमध्ये मेळावा होणार आहे। या मेळाव्यामध्ये ते आगामी काळातली भूमिका स्पष्ट करणार आहेत, काय सांगशील सविस्तर? काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। उद्या भोरमधल्या अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये भोरच्या कार्यकर्त्यांना मी काही क्षणासाठी आपल्याला थांबवतोय। आपल्यासोबत काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे जोडलेले आहेत। थोपटेजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर आपण काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आपण राजीनामा दिलेला आहे आणि आगामी काळात आपली भूमिका काय असणार आहे या संदर्भात आपण भोरमध्ये मेळावा घेणार आहात। काय नेमकी याची कारणात आपण काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला? काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला ही गोष्ट खरी आहे आणि उद्या कार्यकर्त्यांचा माझा भोर इथे मेळावा आहे। सर्व कार्यकर्त्यांचं मत जाणून पुढील भूमिका मी ठरवणार आहे। नक्कीच संग्रामजी, खरं तर आपण पाहताय की या संदर्भात आपण राजीनामा दिलेला आहे, मात्र आगामी काळात आपली नेमकी भूमिका काय असणार आहे? भूमिका उद्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य ती भूमिका आम्ही ठरवू। संग्रामजी, खरं तर मागच्या काही दिवसांपासून या संदर्भात चर्चा होती की काँग्रेसमध्ये आपण नाराज आहात, काँग्रेसमध्ये खतखत सुरू आहे, अंतर्गत अशा प्रकारची चर्चा होती। या नाराजीचं नेमकं आपलं कारण काय? नाही, नाराजी वगैरे आता जी काय आहे ती मी उद्या आमच्या कार्यकर्त्याशी चर्चा केल्यानंतर मी तुम्हाला अधिक त्याच्यावरती सविस्तर बोलेन। तुर्तास मी आता पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि कार्यकर्त्यांची सगळ्यांची मतं जाणून त्या ठिकाणी पुढची योग्य ती भूमिका आम्ही ठरवू। नक्कीच संग्रामजी, खरं तर चर्चा अनेक दिवसांपासून या संदर्भातली होती की आपण काँग्रेसमध्ये नाराज आहात, काँग्रेसमध्ये अंतर्गत खतखत सुरू आहे आणि आपण आता राजीनामा दिलात। मात्र भोरमध्ये आपला मेळावा होणार आहे, या मेळाव्यामध्ये नेमकी आपली भूमिका काय असणार आहे? कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न त्या मेळाव्यामध्ये आहे। त्यामधून जे काही मेळाव्यामधून मत येईल त्यानंतर पुढची दिशा आम्ही ठरवू। नक्कीच संग्रामजी, खूप खूप धन्यवाद, आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल। संग्राम थोपटेंनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। आता ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यांची राजकीय कारकीर्द काय, वडील अनंतराव थोपटेंचा राजकीय वारसा जपत काँग्रेसमध्ये ते सक्रिय राजकीय त्यांचा वारसा पुढे त्यांनी चालवला। संग्राम थोपटे यांची राजकीय कारकिर्दी काय ते आपण पाहतोय। भोर विधानसभा मतदारसंघातून अनेक वेळा ते आमदार राहिले। 2002 ते 2003 कालावधीत भोर पंचायत समितीचे ते उपसभापती पद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे। 2007 ते 2024 या कालावधीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते संचालक राहिले। 2007 ते 2024 या कालावधीत राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहिले। 2009 ते 2024 या कालावधीत मुळशी विधानसभा मतदारसंघातून ते सलग 3 वेळा आमदार राहिले। आमदारकीची त्यांची विजयाची हॅट्रिक झाली।